लढवत आहे. नगराध्यक्ष पदाची सुद्धा जी उमेदवारी आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी जाहीर झाली आहे. साधारण 400 लोकांनी भाजपकडे मुलाखती दिल्या होत्या आणि आपल्याला माहिती आहे जागा तर 50 आहेत. 350 लोक ही नाराज होणार हे तर ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाले त्या दिवशीच आपल्याला कळत होतं की मोठ्या प्रमाणावर लोकांची ओढ जी आहे ती भाजपकडे आहे, इकडे आहे, इकडनं निवडणूक लढवायला मिळेल म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करतोय. त्यामुळं आज बऱ्यापैकी या 2 दिवसांमध्ये जे आमच्याकडे आलेले इच्छुक होते किंवा जे आमच्या सगळ्यांच्या संबंधातले अपक्ष ज्यांनी कोणी अर्ज दाखल केले त्यांनी बऱ्यापैकी आमच्या विनंतीला मान दिलाय. बऱ्याचशांनी अर्ज काढलेत सुद्धा. उद्याच्या दिवसात पण मला खात्री आहे की आता महाराजांनी जसं सांगितलं किंवा इतरांना ज्यांनी राहिले त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली जाईल आणि राज्य सरकार असेल, सरकारची महामंडळ असतील, इतर गोष्टी असतील, डीपीडीसीच्या पण निवडी व्हायच्या आहेत ते असेल, असे वेगवेगळे ठिकाणी त्या ठिकाणी आपण जे राहिलेले आहेत त्यांना योग्य काम करण्याची संधी आम्ही नक्की दोघेही आणि पक्षाचे पदाधिकारी पण त्यांना आम्ही मिळवून देऊ. मग सगळ्यांनी नक्कीच मला खात्री आहे की जे बंडखोर आहेत किंवा ज्यांनी अपक्ष, बंडखोर म्हणण्यापेक्षा मी अपक्ष म्हणेन, अपक्ष अर्ज ज्यांनी दाखल केले ते नक्की आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेतील आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार बरोबर ते उभे राहतील. नारी शक्ती, स्त्री शक्तीला कमी लेखू नका. तसं काय नाही. त्या वॉर्डात जे जे योग्य उमेदवार होते जिथं महिला सक्षम आहे किंवा ज्या ठिकाणी पुरुष सक्षम आहेत मग परत सगळे ओपन, ओबीसी, एसटी अजून पण गफलत करतोय 2 आघाड्यामध्ये. आम्ही अख्खे सगळे 52 जे भाजपच आहे, आघाडीचा विषय नाही आमचा. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा सुद्धा कुठं ना कुठेतरी वेगवेगळ्या आता महामंडळ असतील, हे असतील, बाकीचे जे काही समित्या असतील त्याच्यात त्यांचा विचार नक्कीच केला जाईल एवढं या प्रसंगी मी सांगतो.